श्री स्वामी समर्थ. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाचं माणसाला अनेकदा हरवतात. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कधी कशाने हरलो हे आयुष्यभर कळत नाही. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले, पण त्यामध्ये आपलं दुःख येण्याचं सर्वात मोठं कारण कधीही मिळालं नाही हेच तुम्हाला बघायला मिळेल. वेळ, काळ कधी कोणासाठी थांबत नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात भलेही कितीही संकटे येऊ द्या, एक गोष्ट लक्षात घ्या. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हा जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यातच विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला त्या दोन्ही गोष्ट खाऊ शकत नाही. स्वामी सांगतात, ज्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज विरोधक आहे, त्यांना समजावं आपला रस्ता योग्य आहे. तुमचाही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आणि श्रद्धा असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी बोलतात या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, आयुष्य आहे, यात आपल्या मनाप्रमाणे सर्व काही कधीच होणार नाही. एखादी गोष्ट गमावून ती आपल्याला मिळण्यासाठी मेहनत करावी लागते. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद असो वा प्रेम असो. स्वामी बोलतात, सरून गेलेला काळ आणि चिंता हे तुम्हाला नेहमी मागे ओढते. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, अरे बाळा बघ मी आहे तुझा विश्वास. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखाची वाढ कधी होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या या गोष्टीसोबत सहमत असाल तर 1 मिनिट वेळ काढून कमेंटमध्ये होय मी सहमत आहे असं जरूर टाईप करा. आणि सोबतच श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आयुष्यात आलेल्या दुःखामुळे आपण जर हताश होऊ लागलो तर पुढे आयुष्यात येणारी दुःखे आपल्यावर रुसून निघून जातील. स्वामी बोलतात, हवं तुम्हाला ते सर्व काही मिळतं, त्यासाठी मेहनत गरजेची आहे. लक्षात घ्या, चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नये, कारण ते पारख्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता अथवा त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे तुम्हाला न सांगता निघून जातात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या या शर्यतीत मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं, पण जो खरोखर आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत किंवा प्रयत्न करतो त्याला समजवणे हे बरोबर नसते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीही नाही. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. तुम्हाला जे काही करायचं आहे
ते करा आणि प्रयत्न नेहमी चालू ठेवा. बाहेरून तुम्हाला एखादा व्यक्ती आनंदित दिसत असेल, पण तो आतमधूनही तेवढाच आनंदित असेल, हे वाटणे बरोबर आहे का? लक्षात घ्या, प्रत्येकाचे आपापले दुःख असते. प्रत्येकाला आपापल्या समस्या असतात. जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो, तो मात्र स्वतःच्या अडचणीत नेहमी एकटा पडतो. जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कारण स्वतःला सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही. कारण मला अजून जिंकायचे आहे आणि मला त्यासाठी मेहनत ही करावी लागेल. कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते नेहमी त्यांचा फायदाच पाहून तुम्हाला बोलणार. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, स्वतःला ही गोष्ट नेहमी सांगा. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीसाठी खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला मिळेल का, हे मानणं जास्त गरजेचं. सर्वांच्या आयुष्यात अडचणी असतात. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. शिल्लकाने प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते का? जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावतो ना, लोकसुद्धा त्यालाच मदत करायला येतात. देवसुद्धा म्हणतो, जसे तुम्ही इतरांना मदत कराल, तर इतरच तुम्हाला मदत करतील. तसे देवाचे जर नामस्मरण कराल, देवाच्या नावावर श्रद्धा ठेवाल, तर देव तुम्हाला मदत करेल. देवसुद्धा म्हणतोय, मी त्याची मदत तेव्हाच करेल जो माझ्या नामाचे नामस्मरण घेईल, भक्ती करेल, श्रद्धा ठेवेल आणि नाम जप करेल. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता येत नाही. फक्त पैशाला महत्त्व देतात जे दयाळू, प्रामाणिक आणि भावनापूर्ण नसतात. नम्रतेने वागणाऱ्याला कमजोर समजतात. उद्धटपणे बोलणाऱ्याला किंमत देत नाही. पुढे जा म्हणतात, पण मागून पाय ओढतात, ते आपलेच असतात. स्वतः श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितले आहे, ज्याने तुम्हाला साथ दिली, तुम्ही त्याची साथ द्या. ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, तुम्ही त्यांना सोडून द्या. स्वार्थी लोकांच्या भावना मेलेल्या असतात. त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधी होत नाही. आणि म्हणून लोकांना वापर करून घेणं खूप जास्त चांगलं वाटतं. माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी निभावताना किंवा जपताना स्वतःला सांगा, आपण तेवढंच यांच्यामध्ये राहायचंय जेवढं हे आपल्यासोबत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी सांगतात, हा संदेश ज्या व्यक्तीने किंवा ज्या भक्ताने येत्या 12 मिनिटापर्यंत ऐकला, त्याला मी प्रत्येक वेळेला मदत करत आहे. हा संदेश न टाळता 12 मिनिटापर्यंत नक्की ऐका. सत्याचं नाव हललेलं, डुबलेलं, डगमगलेलं, पण कधी बुडणारं नसतं. सत्य हे अशी गोष्ट आहे, ते एका वेळेनंतर पुन्हा आपल्या समोर येते. सत्य कोणीही लपवू शकत नाही. स्वतःला सांगा, स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत आणि त्यांनी कायम आपली मदत ही केली आहे. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ त्यांच्या आयुष्यभरासाठी देत असतो, जे माझ्या नामावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायला शिका. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू ना, तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतील. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की स्वामींनी आपली साथ द्यायला हवी आणि ते देतात सुद्धा. फक्त त्यांच्यावरती आपली श्रद्धा असणे हे गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की हा माझा, तो माझी साथ देत आहे आणि हे माझी साथ देत आहेत. पण खरं तर फक्त स्वामीच तुमची साथ देत आहेत.
बाकी सर्व तर फक्त बोलण्यासाठी तुमची साथ देत आहेत. स्वामीच खरं म्हणजे तुमची साथ देतात, तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि स्वामींनीच तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. आपल्याला जेव्हा आपल्या आयुष्यात कधी कुठे पुढे जाण्याची इच्छा होईल तेव्हा स्वामी नाम जपा, कारण स्वामीच तुमची साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देतोय. विश्वास ठेवणे तुमचे काम आहे, त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले प्रत्येक प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आपली जर स्वामी नामावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, मी माझ्या भक्तांना मदत करत आहे. मी त्यांना नेहमी मदत केली आणि कायम मार्गदर्शन करणार सुद्धा आहे. स्वामी नाम जो स्वामी भक्त घेतो त्याला मी प्रत्येक वळणावर मार्गदर्शन नक्की देत आहे. त्यामुळे फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करत आहेत. आपल्या आयुष्यात त्यांनी आपली साथ नेहमी दिली आणि साथ देऊन पुढे जाण्यासाठी स्वामी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. विश्वास ठेवा, कारण श्रद्धेवर आणि विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. आपल्या श्रद्धेला मार्गदर्शन स्वामी करतात आणि आपल्या भक्तीला सुद्धा समर्थन स्वामीच करतात. स्वामी नामावरती श्रद्धा असणे एखाद्या भाग्यापेक्षा कमी नाही. प्रत्येक व्यक्ती स्वामी भक्ती करू शकत नाही, कारण स्वामी प्रत्येकाला साथ देत नाहीत. स्वामी त्यांना साथ देतात ज्यांच्या नशिबातच स्वामी भक्ती करण्याची असते. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो, मग तो परमेश्वर सुद्धा त्याची साथ देतो, त्याला कायम मदत करतो. परमेश्वर स्वतः त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो आणि पुढे नेण्यासाठी प्रेरित करत असतो. स्वतःला सांगा, मी माझ्या शर्यतीत कधी घाबरणार नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्ही अजूनही जिंकलेले नाही. जिंकण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार, त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आणि ते तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय यश काय मिळणार नाही. लक्षात ठेवा, आपल्याला यशस्वी व्हायचं आहे ना, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, कारण प्रयत्नाविना परमेश्वर सुद्धा आपली साथ देत नाही. आपले प्रयत्न, आपली मेहनत जर जबरदस्त असेल तर प्रत्येक वळणावर स्वतः देव आपली साथ देईल आणि देवाने तर नेहमीच मदत करण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळे देवावरती आणि देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचं आहे. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक कामे करतात आणि काही तर असे असतात ज्यांना गाढवावर बसवण्यालायकीचे सुद्धा ते नसतात, पण तरीही आपण आपले काम करणे आणि सतत पुढे जाणे हे मात्र फार महत्त्वाचं आहे. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आणि सक्षम असतो. स्वतः व्यक्ती एकटा जरी राहिला तरी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणारा राहिला पाहिजे. आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्यासाठी फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे, कित्येक आले आणि कित्येक गेले, कुणा वाचून कुणाचे काही अडले नाही आणि प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेतो. आपण एकटे आहोत असा विचार कधी करू नका, कारण असा विचार करून कधीही खचून जायचं नसतं. उलट आपण एकटे पण पुरेसे आहो असा विचार करणं फायद्याचं असतं. हा विचार नेहमी आपल्याला आपल्या आयुष्यात सकारात्मक दिशेकडे आणि पुढे नेत असतो. हा विचार तुम्हाला मोठं करेल आणि नेहमी पुढे नेईल. फक्त लक्ष ठेवा, स्वामी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही करत आहेत. स्वामी नेहमीच आपली साथ देतात.
आपला जर त्यांच्यावरती श्रद्धा असेल तर ते आपल्याला कधी नाराज करत नाहीत. लक्षात घ्या, माफी चुका करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला माफी देण्याची काही गरजच नसते. फालतू लोकांच्या गोष्टी कधीही तुमच्या मनावर घेऊ नका. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधी भंगाराच्या भावाने विकलेले असतात. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळायला हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या जीवनाचा मार्ग हा आपणे आप समोर जायला लागेल. आयुष्यात लक्षात घ्या, कोणीही पाहत नसताना आपण जर काम जबाबदारीने केलं असेल तर त्याला प्रामाणिकपणा म्हणतात. अपमानाचे उत्तर एवढ्या शांततेत द्या की समोरच्याला त्याचीच लाज वाटली पाहिजे. त्याच्या स्वतःलाच वाटलं पाहिजे की आपण खूप मोठी चूक केली आहे. स्वतःला नेहमी सांगा, ही शर्यत अजून संपलेली नाही, कारण या आयुष्याच्या शर्यतीमध्ये तुम्हाला जिंकायचे आहे. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नाही. स्वतःला नेहमी बोला, आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. फक्त स्वामी नामाचा जप ठेवा. स्वामी सांगतात, जो स्वतःला मानून प्रयत्न स्वामी नामावर विश्वास ठेवून करतो ना, त्याला प्रत्येक वळणावर स्वामी रस्ता दाखवतात. आपला विश्वास जर असेल स्वामी नामावर तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. फक्त स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करता येतं. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते मिळवता सुद्धा येतं. विश्वास फक्त स्वामी नामावर पूर्ण असावा लागतो. स्वामी आपली कायम साथ देतात. आपण फक्त त्यांच्या नामावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी समर्थ महाराजांवरती असेल तर आपल्या आयुष्यात असा एकही क्षण येणार नाही जेव्हा ते तुमची साथ देणार नाहीत. स्वामी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मेहनत करण्यास प्रेरित सुद्धा करतात. तुम्हाला कायम साथ देणारे फक्त स्वामी आहेत आणि पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करणारे सुद्धा फक्त स्वामीच आहेत. स्वामी नेहमी सांगतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत आहे. आयुष्याच्या कठोर संकटांना सामोरे जाण्यासाठी जिद्द व कठोर परिश्रम लागते. ते करण्याचे प्रयत्न तुमच्यात आहेत. तुम्ही अपार कष्ट करू शकता. तुम्ही आयुष्याच्या या शर्यतीत खूप आरामात जिंकू शकता. स्वतःला कधी कमजोर समजू नका. स्वतःवर भरोसा ठेवा, कारण तुम्ही काहीही करू शकता. अशक्य ते शब्द तुम्हाला कधी समजूत देऊ नका, कारण तो तुमच्या आयुष्यातच नाही. तुम्ही यशस्वीच होणार आहात. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मला जिंकायचे आहे आणि जिंकणे ही माझी सवय आहे असे म्हणा. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी त्याचे प्रयत्न जिद्दीने तो करणार नाही, तोपर्यंत त्याला पाहिजे तसे यश कधीही मिळणार नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू त्या गोष्टीसुद्धा आपल्या मनाप्रमाणे होतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करता येते. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. फक्त आपण ज्याबद्दल खूप प्रयत्न करतो ना, ती प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल आपल्याही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आपल्या सुखाची व्याख्या जेव्हा आपल्याला समजायला लागते तेव्हा आयुष्यातील बरेच संकटे आपणे आप दूर व्हायला लागतात. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यात ती जिद्द आहे, तुमच्यात ती ताकद आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे. तुमची जिद्द आणि ताकद योग्य दिशेला आहे. त्यामुळे काळजी किंवा चिंता करणे हे गरजेचे नाही. गरजेचे आहे ते फक्त स्वतःवरती विश्वास ठेवणे.
मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यांच्यासाठी 4 माणसं तरी असतील. पण आपल्या मेलेल्या मनाचे काय? मनाचा कुठलाही अंत्यसंस्कार करता येत नसतो ना त्यांना 4 माणसं सांभाळायला येतात. ते स्वतःला शिकावं लागतं. स्वामी बोलतात, काही गोष्टी अशाच असतात आयुष्यातल्या, ज्या स्वतःला शिकाव्या लागतात. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागणाऱ्या माणसाला वाटत नाही ना, त्यापेक्षा जास्ती लाज दिलेले पैसे परत मागणाऱ्या माणसाला वाटते. लोक एवढे बदलले आहेत की त्यांना नेमकं आता काय करावं हे सुद्धा कळत नाही. पण आपण मात्र आपले कर्तव्य आणि काम हे चांगले करावे. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आज स्वामी तुमची साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला नेहमी साथ देतात आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला पुढे नेतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला खूप जास्त सामना करावा लागला संकटांचा, पण कायम मी तुम्हाला मदत करत आहे. स्वतःला नेहमी सांगा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वतः त्या गोष्टीसाठी जिद्दीने प्रयत्न करा, जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे. आपल्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. प्रयत्न जर जोरदार असतील ना, तर यशसुद्धा खूप जोरदार मिळतं. आपल्याला यश मिळवायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतात. कारण प्रयत्नाने तर परमेश्वरसुद्धा मिळतो आणि प्रयत्न जबरदस्त असतील तर प्रत्येक गोष्ट होते. स्वतःला सांगा, जे काही तुम्हाला मिळवायचे आहे त्यासाठी मेहनत ही घ्यावी लागणार. बिना मेहनतीचे काहीही नाही. मेहनत जर जबरदस्त असेल तर पुढे जायला मार्ग स्वतः स्वामी दाखवतील. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी मदत करतील आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शितसुद्धा स्वामी करतील. आपण विश्वास घ्या. स्वतःवर विश्वास जर ठेवला तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. स्वतःला ज्या गोष्टी पटतात त्या करणे योग्य. ज्या आपल्याला पटत नाही त्यांना टाळणे हे सुद्धा योग्यच आहे. आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही, पण आपल्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट आवडेल हे सुद्धा शक्य नाही. गोष्टी त्या शक्य होतात ज्यासाठी मेहनत जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीने केली जाईल. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर आयुष्यात काहीही अशक्य राहणार नाही. स्वतः लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करू शकता. स्वतःवर जर श्रद्धा आणि विश्वास असेल त्या देवावर, तर सर्व काही देव आपल्या मनाप्रमाणे करायला लागतो. देवसुद्धा नेहमी म्हणतो, जो व्यक्ती मला मानतो त्याला साथ मी नक्की देणार. त्यामुळे देवाला माना. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला कधी एकटे सोडणार नाही. जेव्हा संकटे आली होती आयुष्यात, तेव्हा साथ द्यायला ते स्वतः होता आणि आज देखील आपल्याला तो स्वतः देवसुद्धा मदत करतो. देव नेहमी सांगतो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल असं होणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर अशक्य देखील शक्य हे नक्की होणार. ज्या गोष्टी अशक्य असतात त्या आपल्याला प्रत्येक वेळेला नक्की शक्य करता येतात. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, कारण विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. लक्षात घ्या, काही वेळेला जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही ना, तोपर्यंत आपण समाज कल्याणाचं किंवा समाजकार्याचा विचार करायला नको. आयुष्यात काही प्रवास हे एकट्याने करावे लागतात. ना मित्र सोबत असतात, ना कुटुंब. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत हे सोबत असते. जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व संपू शकत नाही. त्यामुळे एकटे लढा आणि प्रयत्न नेहमी जबरदस्त करा. संयम आणि जिद्द हारू नका. जोपर्यंत जिंकत नाही
माणसाने एकमेव आपल्याला स्वतःला सांगणारी गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास. आयुष्यात काही प्रवास हे एकट्याने करावे लागतात. ना मित्र सोबत असतात, नाही कुटुंब. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत हे सोबत असते. मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आहे. मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतवलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. शांत स्वभावाचा माणूस हा कधी कमजोर नसतो, कारण या जगात शांत व्यक्तीच सर्वात जबरदस्त असतो. तो काहीही करू शकतो. प्रयत्न हा परिसर असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदवन करता येते. स्वामी बोलतात, सोन्याचे जसे रत्न कोंदले तर सोन्याची किंमत वाढते, तसे आयुष्यातील प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झळझळून उठते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात. स्वामी बोलतात, कालच्या वेदना सहन करून उद्याच्या सुखासाठी चांगली गोष्ट कधीही मिळणार नाही. आपल्याला जर उद्याचे सुख हे मिळवायचे असेल तर आज मेहनत करावी लागते. रस्ता नाही असे कधी होत नाही. रस्ता शोधायला अपयश येतं हे खरं. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधी बघू नका. भविष्य बघायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. जी माणसं तुमच्यावर प्रेम करतात ती तुमची साथ कधी सोडणार नाही, आणि जी फक्त तुमचा फायदा उचलण्यासाठी आहेत ती तुम्हाला मदत कधी करणार नाही. आपण लक्षात घ्यायला हवं, जर कुणी आपल्या सोबत असेल तर ते आपल्या चांगुलपणामुळे आहे. आजकालची नाती अशी झाली आहेत की जोपर्यंत तुम्ही स्वतः काही त्यांना देत नाही तोपर्यंत समोरून सुद्धा तुम्हाला ते काही देणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक प्रयत्नाला स्वामी साथ देतात आणि ते कायम आपल्या सोबत उभे आहेत. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणे हे आपल्याला जमायला हवे. कारण जेव्हा या गोष्टी जमायला लागतील तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आपल्याला पाहिजे तशी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा नाही. एखादी व्यक्ती कितीही व्यस्त असली ना तरीही तिला तिच्या आयुष्यात काही चांगलं करायचे असेल तर त्या व्यक्तीला स्वतः वेळ काढावा लागतो. आयुष्यात सर्वात मोठा आनंद अशा गोष्टी करण्यात येतो ज्यात लोक म्हणतात की अरे तू हे नाही करू शकणार, या गोष्टीचा नाद तू सोडून दे कारण तुला हे जमणार नाही. सर्व काही मनाप्रमाणे होते. स्वतःवर विश्वास लागतो, कारण विश्वास असेल तर आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायचंय, त्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळते. कष्ट जर जबरदस्त असतील ना तर आपल्याला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी सांगतात, कष्ट करणाऱ्याला कधी भिण्याची गरज नाही, कारण कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळू शकते. कष्ट जर जबरदस्त असतील तर मार्गदर्शन सुद्धा खूप जबरदस्त मिळते. स्वतःला खूप चांगले समजा की देवाने मेहनत करण्याची तुम्हाला संधी दिली आहे. मेहनत करून स्वतःच्या दमावर काही करण्यासाठी देव तुम्हाला रस्ता दाखवत आहे. नात्यांच्या बाजारात ते लोक नेहमी एकटे राहतात जे मनाने स्वच्छ असतात. मन चांगलं ठेवा, कारण हिशोब वाईट कमाईचा नाही तर कर्माचा होतो. मन हे चांगलं ठेवलं आणि कर्म चांगले ठेवले तर सर्व चांगलं होतं. लक्षात ठेवा, एखाद्याला फसवून तुम्ही आयुष्यात कधी सुखी होऊ शकत असाल असं वाटत असेल तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा मूर्खपणा हाच आहे. इथेच तुम्ही मागे येत आहात.
मूर्खपणा करा, पण एवढाही नको की देवाला सुद्धा चुना लावण्याचा विचार तुम्ही करत असाल. देव अनंत आहे. देवाला मूर्ख बनवण्याचा तुमचा हा विचार तुम्हाला खूप मागे ओढेल. देव म्हणतो, एका वेळेला मी सुद्धा तुम्हाला सोडून देईल, पण तुमचे कर्म जर चांगले नसतील तर तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही. फक्त कर्माचा विषय असतो. कर्मे जर चांगले असतील ना, तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटांना पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास जर असेल तर पाहिजे ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळेल. विश्वास स्वतःवर ठेवा, कारण ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. आपण स्वतःला सांगावं की स्वामी आपल्याला साथ देतात, कारण स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देतोय. विश्वास ठेवून बघा, मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळेल. आपला फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचं आहे. कारण जेव्हा आपली श्रद्धा स्वामी नामावर असते तेव्हा प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन हे केले आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि विश्वास जर योग्य दिशेला असेल ना, तर प्रत्येक वळणावर दिशाहीन सुद्धा कधी होणार नाही. प्रत्येक वळणावर स्वामी साथ नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्हाला मदत मी करणार आहे, आणि जेव्हा मार्गदर्शन पाहिजे असेल तेव्हा सुद्धा मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रयत्न करणाऱ्याला स्वामी कधी एकटे सोडत नाहीत, आणि प्रत्येक वेळेला त्यांना मार्गदर्शन स्वामी हे करत असतात. आपण आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे याकडे लक्ष द्यायला हवे, कारण आपण काय करतोय हे सुद्धा फार महत्त्वाची बाब आहे. प्रत्येकाला न जमणारा विषय म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणे, कारण देवावर श्रद्धा ठेवणे एवढंही सोपं नाही. देवाची भक्ती करावी लागते. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवावा लागतो. देव आपली साथ देत आहे या गोष्टीवरती श्रद्धा असणे गरजेचं आहे, कारण देवसुद्धा त्यांनाच मदत करतो जे देवाच्या नामावरती पूर्ण विश्वास ठेवून असतात. देव प्रत्येकाला मदत करतो, आणि देव नेहमी एक गोष्ट म्हणतो की जो माझे नामस्मरण करेल मी त्यांनाच मदत करेल. त्यामुळे देवाचा सुद्धा छोटा का असेना स्वार्थ आहे की आपण त्यांची भक्ती करावी. आपण जर देवाची भक्ती करू तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. आपल्याला प्रत्येक वळणावर देव साथ देत आहे. सर्व संकटात देवाने आपल्याला मदत केली आहे. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचं असतं. श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर तो देवसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे चिंता न करता, काळजी न करता देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणे फार गरजेचे. आपण ज्या देवाला मानतो तो देव आपली साथ प्रत्येक वेळेला देतो. हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आयुष्य हे पुढे जाण्यासाठी उमगणार नाही. आपलं प्रत्येक वळणावर यश मिळवण्याची इच्छा आपल्याला यशस्वी नक्की करते. आपण जर स्वतःला सांगू की मला यशस्वी व्हायचंय म्हणजे व्हायचंयच, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. संकटामध्ये स्वतः देव तुमची साथ देईल. वाईट काळामध्ये स्वतः देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुमच्या आयुष्यात जेव्हा अपार संकटे असतील तेव्हा स्वतः देव तुम्हाला पुढे नेण्यासाठी येईल. त्यामुळे चिंता आणि काळजी तुमची कायमची मिटणार आहे. चिंता सोडा, विश्वास ठेवा देवावर, कारण तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर ते साथ देत आहेत. आपण ज्यांना मानतो तो देव आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतो तो देव आहे. प्रत्येक वेळेला जे मदत करतो तो सुद्धा देवच आहे, आणि प्रत्येक संकटामध्ये साथ देणारा सुद्धा देव आहे. मानण्याची गोष्ट असते, कारण देव नेहमी साथ देतो. देव बोलतो, सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे मी स्वतः करणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघ.
तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य लवकरच होणार आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या मेहनतीला यश स्वामी देतात. आपल्याला पुढे जायला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतात. आपली अपार मेहनत आणि कष्ट त्यावेळेला भरून निघतात ज्या वेळेला आपला स्वामी नामावर विश्वास असतो. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं व्हायला वेळ लागत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा विश्वास हा स्वतःवर असतो तेव्हा आपण काहीही करू शकतो. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण विश्वास असणाऱ्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करता येते. स्वामी नेहमी सांगतात, ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना प्रत्येक गोष्ट मिळते. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपण श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर ठेवला तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते मार्गदर्शन करायला आपल्याला नक्की येतील. फक्त संकटांमध्ये स्वामी नामाचा जप करा, कारण कायम स्वामी आपली साथ नक्की देत आहेत. आपल्या आयुष्यात अशक्य काळी सुद्धा स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. त्यामुळे फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतील. विश्वास ठेवा आणि चिंता सोडा, कारण चिंता केल्याने काहीही मिळत नाही, पण विश्वास ठेवल्याने सर्व काही चांगलं होतं. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. विश्वास आणि श्रद्धा जर स्वामी नामावर असेल तर प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होत असते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात बरेच वळणे आहेत, त्या वळणाचा सामना करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन कधी मिळत नसतं. स्वामी सांगतात, ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन नक्की करतात. आपला विश्वास जर असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. विश्वासाचा विषय असतो. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर सर्व चांगलं होतं, आणि विश्वास जर ठेवणार नाही तर प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध व्हायला सुरुवात होते. आपण काय करतो यापेक्षा आपल्याला काय करायचंय याला जास्त महत्त्व द्या, कारण ते प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे होण्यास मदत होते. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ देतात. विश्वास ठेवा, कारण आपला त्यांच्यावरती विश्वास असणे फार गरजेचं आहे. अपार संकटामध्ये स्वामी आपल्याला कायम साथ देतात. मार्गदर्शन आपल्याला ते स्वतः करतात. आपला श्रद्धा आणि विश्वास जर त्यांच्यावर असेल ना तर आयुष्यात प्रत्येक वळणावर ते आपल्या सोबत असतात. विश्वास ठेवा. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे देखील करतात. स्वामी सांगतात, आज ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. मी नेहमी त्यांच्या सोबत असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. असं काहीही नाही जे तुमच्या मनाविरुद्ध होतंय. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ज्यांचा विश्वास आणि श्रद्धा हे स्वामी नामावर आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात, कायम मदत सुद्धा करतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर असणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त त्यांच्याबद्दल आपल्याला विश्वास असणे गरजेचं आहे. आपल्या कठीण काळात सुद्धा स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. फक्त त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धा असेल ना तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असतं. आपला जर पूर्ण विश्वास असेल ना तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते.
स्वामी सांगतात, आपण ज्या संकटांविषयी जास्त विचार करतो ते आपल्याला नेहमी मागे ओढतात आणि ज्याबद्दल आपले विचार हे फार कमी असतात ते आपल्याला पुढे नेण्यासाठी नेहमी मदत करतात. त्यामुळे अशा वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात. फक्त स्वामी नाम जपल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल ना, तर प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला साथ देतात आणि कायम मार्गदर्शन करत असतात. आपला विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात आणि स्वामीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. सतत ज्या संकटांना सामोरे जात आहात त्या संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वळणावर देतात आणि त्यांनी कायम आपली साथ ही दिली आहे. ज्या स्वामी भक्ताचा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असतो, त्यांच्यावरती त्याची पूर्ण श्रद्धा असते, अशा भक्ताला स्वामी नेहमी मदत करतात. आपण काळजी न करता फक्त डोळे बंद करून महाराज श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेवावा, कारण आपल्या विश्वासाला ते नक्की साथ देतात. आपला विश्वास जर असेल तर मार्गदर्शन आपल्याला स्वतः स्वामी करतात. आपल्या आयुष्यात असा कठीण काळ येतो जेव्हा कुणीही आपली साथ देत नाही, तेव्हा स्वतः स्वामी समर्थ महाराज आपली साथ देतात. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास आणि श्रद्धा असणे फार गरजेचं आहे.